हाय, वेलकम टू इंडिड कॅन्डिड. सो ही गोष्ट मी स्पेसिफिकली लहान मुलांसाठी सांगणार आहे. ओके. खोटं कधी बोलायचं नाही. काय होतं, एकदा ना एक आरव नावाचा मुलगा असतो. तो गावात राहत असतो त्याच्या आई-बाबांबरोबर. तो खरं तर खूप मुलगा चांगला असतो, हुशार असतो. पण ना त्याला खोटं बोलायची जाम सवय असते. त्याला असं वाटत असतं, की आपण खोटं बोललो ना, की आपली तिकडनं सुटका होईल आणि आपल्याला कोणी ओरडणारच नाही. त्यामुळे तो छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलत असतो. एकदा काय होतं, तो आईला त्याच्या न सांगता बाहेर क्रिकेट खेळायला जातो. तो जो सिक्सर मारतो, त्याने शेजारच्या घरची काच जाते तुटून. तो लगेच धावत-धावत घरी येतो आणि गपचूप खोलीत बसून जातो. आईला आवाज येतो सगळे बाहेर आरडा-ओरडा करण्याचा. आई जाते बाहेर बघते तर अरे आरव नाहीये. तिला जरा थोडीशी शंका येते. त्यामुळे ती खोलीतून विचारते आरवला, "अरे आरव काय झालं होतं रे बाहेर?" तो म्हणतो, "अगं आई मला नाही माहिती. मी तर बाबा अभ्यास करत बसलोय." बरं ठीक आहे. तेव्हा आई म्हणते, "ठीक आहे बाळा कर अभ्यास कर." काय होतं मग अजून दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये टीचरांनी होमवर्क दिलेला असतो. तर टीचर होमवर्क सगळ्यांची चेक करते. तर आरवने काही होमवर्क केलेला नसतो. तर तो काय सांगतो टीचरांना माहिती तो सांगतो, "अहो टीचर माझ्या घरी तर लाईटच गेले होते. तर कसं करणार बाबा मी होमवर्क?" असं म्हणून तो सांगतो टीचरांना. तर बिचारा टीचर म्हणतात, "अरे बापरे! असं झालं होतं का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम." तर त्याला असं वाटतं, की "अरे वाह! खोटं बोलून आपली सगळीच कामं होतायत की." त्यामुळे काय झालं, त्याचं खोटं बोलणं वाढतच गेलं. असं वाटायचं, की चला आता आपण खोटं बोललोय, कोणाला काही कळणार नाही. मी तर मस्त आरामात राहीन, मला कोणी काही ओरडणार नाही. त्यामुळे मी खुशीत खेळत बसीन. आणि काय झालं, त्याची ही खोटं बोलण्याची सवय सगळ्यांना हळू कळायला लागली. त्यामुळे त्या आरववरती ना त्याचे मित्र किंवा त्याच्या घरातले पण फार विश्वास ठेवायचे नाहीत. की बाबा हा काय हा सतत बाबा मज्जा-मस्तीच करत असतो. सतत गणवतच असतो आपल्याला. जाऊ दे याच्याकडे काही सिरियसली आपण लक्ष द्यायला नको. एक दिवस काय होतं, आरव बाहेर खेळत असताना नेमका तो पडतो. गुडघ्याला लागतं आणि रक्त यायला लागतं आणि तो "आई लागलंय मला, आई लागलंय मला, प्लीज ये आई, प्लीज ये आई" असं ओरडतो. पण कोणी काही त्याच्या मदतीलाच धावून येत नाही. आई आत काम करत असते त्यामुळे आईला वाटतं, की अरे हा मजा करतोय. त्याचे मित्र पण बाजूला जे खेळत असतात त्यांनाही वाटतं, की अरे हा काय नेहमीच मज्जा करतो बाबा, खोटं बोलतो, एक नंबरचा खोटारडा आहे. आपण नको जाऊया ह्याच्या मदतीला म्हणून कोणीच जात नाही. तो बिचारा एकटा रडतो. थोड्या वेळाने घरी जातो. बघतो तर आईला म्हणतो, "आई हे बघ मला लागलं." आई म्हणते, "अरे बाळा काय झालं? काय झालं तुला?" तो म्हणतो, "आई अगं हे बघ मला लागलंय. इथे कोणीच आलं नाही माझ्या मदतीला. असं का केलं सगळ्यांनी? मला खूप दुखत होतं. मी कधीपासून हाका मारतोय." आई म्हणाली, "हे बघ, का कोणी तुझ्या मदतीला आलं नाही तुला माहिती कारण ना तू नेहमी खोटं बोलतोस. त्यामुळे लोकांना वाटलं, की अरे हा आता सुद्धा खोटं बोलत असेल. त्यामुळे काही नको जायला आपण ह्याच्या मदतीला. तर तुला आता कळलं कधी खोटं बोलायचं नाही." आणि खोटं हे खूप टेम्पररी असतं, की तुम्ही खोटं बोलून पटकन, की "हां बाबा, चला आत्ता तरी मी वाचलो" असं म्हणून तुम्ही खुश होऊ शकाल. पण खोटं कधी लपत नाही. ते नेहमी पकडलं जातं. त्यामुळे कधी कोणाशी खोटं बोलायचं नाही. ऑल्वेज आपण खरं-खरं बोलायचं. काही आपल्या हातातनं चूक झाली, काही पडलं, काही एखादा कागद फाटला, काहीही झालं, तरी आपण नेहमी खरं-खरं सांगायचं आई-बाबांना. खोटं नाही सांगायचं. कारण तुम्ही जर खरं सांगितलंच तरच तर आई-बाबा तुम्हाला हेल्प करू शकतील आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन देऊ शकतील. तुम्ही जर खोटंच बोलत राहिलात, तर एक दिवस असा येईल जेव्हा तुमच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे नेहमी आपण खरं बोलायचं. सो तुम्हाला ओके. अजून जर अशा छान-छान, छोट्या-छोट्या गोष्टी ऐकायच्या असतील, तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. सी यू नेक्स्ट टाईम. बाय.